माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार. फॉर द पीपल न्यूजमध्ये मी माधुरी आपलं खूप खूप स्वागत करते. आपल्या भारतामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळले जातात आणि याच खेळातील एक महत्त्वाचा खेळ प्रकार आहे तो फेन्सिंग, अर्थातच तलवारबाजी. मात्र तलवारबाजी म्हटलं तर अर्थातच आपल्या सर्वांसमोर उभा राहतो तो महाराष्ट्र, तसा इतिहास सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. मात्र तलवारबाजी हा जो खेळ प्रकार आहे हा अगदी कमी प्रमाणात आपण बघितलं तर तो अनेक जण खेळतात असं पाहायला मिळतं. मात्र पुण्याची जी 11 वर्षांची जिजाऊ जीवन पाटील आहे तिने सुवर्ण पदक या खेळामध्ये मिळवलेलं आहे. अगदी वयाच्या 2.5 वर्षांपासून तिची सुरुवात झाली आणि आज ती 11 वर्षांची आहे आणि ती सुवर्ण पदक मिळवण्यापर्यंत तिने या खेळामध्ये बाजी मारलेली आहे आणि आज तीच फॉर द पीपल न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. जिजाऊ, तुझं खूप खूप स्वागत आहे. आणि जिजाऊ सोबतच जीवन पाटील, तिचे वडील सुद्धा सोबत आहे, अर्थातच तिचे गुरु सुद्धा पहिले तेच म्हणावे लागतील. तुम्हा दोघांचं सुद्धा फॉर द पीपल न्यूजमध्ये मनापासून स्वागत आहे. मी पहिला प्रश्न तुम्हालाच विचारते की वयाच्या 2.5 वर्षांपासून तिने खेळायला सुरुवात केली, ही तिची सुरुवात कशी झाली आणि तिला तुम्ही तलवारबाजीसाठीची जी तिच्या मनामध्ये आवड निर्माण केली का, काय सांगा? तलवारबाजी खेळायच्या अगोदर ती 1-1.5-2 वर्ष स्विमिंग करत होती. चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये स्विमिंग करत होती. सायकलिंग ती एक 15 ते 20 किलोमीटर सायकलिंग करत होती. रनिंग ती 10 किलोमीटर करत होती. पण ते ज्यावेळी आम्ही ऑलिम्पिक बघितलं, मागचं ऑलिम्पिक ज्यावेळी बघितलं त्यावेळी आमच्या डोक्यात आलं की तिला एखादा चांगला खेळ निवडावा. मग आम्ही बालेवाडीमध्ये जाऊन किंवा बाकी माझे जे खेळातील जे माझे मित्र आहेत की जे चांगल्या ह्याच्यामध्ये NIS ट्रेनिंग केलेले जे चांगले कोचेस आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधला आणि कुठला खेळ निवडायचा, हिला कुठला खेळ योग्य सूट होईल याचा अभ्यास चालू केला आम्ही. आणि त्यावेळी असं जाणवलं की तिला स्विमिंग तर तिच्या मनात म्हणजे खेळायचंच होतं तिला. तर त्यावेळी आम्ही ऑलिम्पिक बघितल्यानंतर तिला स्विमिंग, सायकलिंग, फुटबॉल आणि फेन्सिंग आवडू लागला. फेन्सिंग आवडायचं कारण म्हणजे भारताची ऑलिम्पिकला पहिलीच महिला भवानी देवी ही त्यावेळी ऑलिम्पिकला पोचली होती. तिचा गेम पाहिल्यानंतर आम्ही फेन्सिंग मलाही गेम माहिती झाला आणि तिलाही माहिती झाला. आमच्या कुटुंबाला सगळ्यांना फेन्सिंग त्यावेळी पहिल्यांदा माहिती झाला. आम्ही सर्च केलं, पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चौकशी केली. माझे मित्र आहेत त्यांना पण विचारलं की पुण्यात कुठं अकॅडमी आहे. बालेवाडी तर त्यावेळी नव्हती. आणि त्याच्यानंतर 1-2-3 महिन्यांना आम्हाला ज्या कोच आहेत मेघा चंडाले आहे की ज्या स्वतः इंटरनॅशनल खेळलेले आहेत, ज्या स्वतः महाराष्ट्र शिवछत्रपती अवॉर्ड आहे, त्यांच्याशी आमचा संपर्क झाला. आणि त्यानंतर आम्ही त्यांना भेट दिली. भेट दिल्यानंतर आम्हाला तिला 2-3 दिवस तिला प्रॅक्टिसला ज्यावेळी सोडलं त्यावेळी आम्हाला असं जाणवलं की तिला हा गेम आवडत आहे. मग आम्हालाही ॲक्च्युली स्विमिंग मलाही तसं आवडत नव्हतं, कारण आपल्या इथं स्विमिंग टँक त्या लेवल ऑलिम्पिक लेवलचे स्विमिंग टँक भारतामध्ये मिळणं खूप म्हणजे अवघड आहे. कारण तेवढं म्हणजे त्या पाण्याच्या रेशो किंवा त्या पाण्याची ज्या टाईपमध्ये पाणी पाहिजे तेवढं हे नाही, म्हणजे तेवढे चांगले टँक नाही आहेत आपल्या इथे. त्यावेळेला फेन्सिंगला पटवली त्यावेळी तिलाही फेन्सिंग आवडू लागलं. हळूहळू आम्ही 4-5 महिन्यानंतर जे प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्ही अंडर-14 वयोगटासाठी स्टेटसाठी औरंगाबादला मॅचेसला गेलो. ॲज अ मॅचेस कशा असतात पाहायला गेलो. पहिली स्पर्धा. आणि त्यावेळी गेल्यानंतर त्या गेममध्ये ती फॉईल फेन्सिंगमध्ये ती टॉप 8 मध्ये आली. त्यावेळी आम्हाला जाणीव झाली की ही फेन्सिंग करू शकेल पुढं. तिच्या मॅडम ज्या आहेत त्यांनाही वाटलं की ही मॅडम म्हणजे तिचे कोच आहेत त्यांनाही वाटलं की ही म्हणजे चांगलं करेल. त्यानंतर आम्ही तिला चांगला सपोर्ट द्यायला चालू केला. अगदी लहान वयात मुलीच्या हाती तलवार देणं म्हणजे तुमच्या मनामध्ये आधी काही धाकधूक होती का, ती पेलवेन का, काय? हा, पहिली तर होतीच. पहिला ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी आम्हाला वाटत होतं की तलवार म्हणजे ऍक्च्युअल जी युद्धात खेळली जाते तशी तलवार असेल. पण त्याच्यामध्येही आता खूप चेंजेस करून त्याच्यात बरेच म्हणजे फॉईल, सेबर आणि EP असे 3 प्रकार असतात त्या खेळामध्ये. तरी फॉईल खेळते. त्याच्यामध्ये टार्गेट एरिया वेगळा असतो किंवा त्याचे रूल्स वेगळे असतात. पण ज्यावेळी आम्ही जे गेम पाहिल्यानंतर आम्हाला म्हणजे भीती तर वाटत होती की याच्यात इंजुरी किती होऊ शकेल, काय होईल. पण त्याच्यात एवढे प्रोटेक्शन असतं की म्हणजे चेस्ट गार्ड म्हणून असतं किंवा त्याचे ड्रेसेस असतात चांगले की जे तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामुळं काही म्हणजे इंजुरीचा तर धोकाच नाही आहे. त्यामुळं नंतर ज्यावेळी आम्ही हळूहळू आम्हाला तिची भीती कमी झाली आणि आता काहीच वाटत नाही. जिजाऊ,
तू कधीपासून म्हणजे पहिली तलवार तू कधी उचलली होतीस? मी 2.5 वर्षांपासून फेन्सिंग खेळते आणि मी पहिल्यांदा जेव्हा मी 8 वर्षाची होती तेव्हा मी पहिली तलवार उचलली. बर, मग आता तू कुठपर्यंत खेळलेली आहेस? तुझे कोच आहेत, तुला त्यांचं कसं मार्गदर्शन मिळतं खेळायला? म्हणजे माझे कोच मला खूप सपोर्ट करतात. म्हणजे फक्त ते फेन्सिंग कसं खेळायचं ते शिकवत नाहीत, की अजून म्हणजे की ते समोरचा जो खेळाडू आहे आपल्यासोबत खेळणारा, त्याच्यासोबत कसं वागायचं, आदराने वागायचं आणि स्पोर्ट्समनशिप शिकवतात. तू जितकी आता खेळामध्ये चांगली तरबेज झालेली आहेस तलवारबाजीमध्ये, मग तू अभ्यास पण करतेस का तितका? हे आता तरी चालू आहे अभ्यास, म्हणजे वेळ भेटेल तसं करते. बाकी प्रॅक्टिस करत असते तलवारबाजीची. तिचा अभ्यास आणि खेळ हे कसं तुम्ही जुळवता? कसं सगळं हे मॅनेज करता सर्व काही? पुण्यातील अक्षरनंदन शाळेत, म्हणजे ती मराठी शाळा आहे. तिचं नाव जिजाऊ असल्यामुळे आम्हाला तिला म्हणजे नाही, हे तिचं कनेक्शन फार छानच जुळलंय. तिचं नाव हा. जिजाऊ आहे हा. आणि ती तलवारबाजीमध्ये खेळतीये. म्हणून आम्हाला तिचं मराठीतच शिक्षण घ्यायचं होतं. ऍक्च्युली आत्ताचे लोक म्हणजे पालकांची अशी एक हे आहे की इंग्लिश शाळा किंवा हे चांगले वेगवेगळे बोर्ड्स असे माणसांच्या लोकांच्या पालकांच्या डोक्यात ही कन्सेप्ट आहे. पण आम्ही तिच्यासाठी एक स्टेट बोर्ड मराठी शाळा निवडली. ती शाळाही खूप चांगली आहे, की जी महाराष्ट्रात सगळ्यात चांगली म्हणजे टॉपमोस्ट स्कूल म्हणून शाळा म्हणून प्रसिद्ध आहे मराठीमध्ये. तर शाळा तर आम्हाला खूप चांगला सपोर्ट देते आणि तिची म्हणजे शाळेत आम्ही तिचं हे साधतो, म्हणजे ज्यावेळी तिचा वेळ मिळेल तो आम्ही दिवसातून 1 तासभर किंवा रविवारी 1-2-3 तास आणि म्हणजे तिचा अभ्यास जो काही शाळेतून अपूर्ण राहिलेला असतो तो आम्ही करतो. असं नाही की म्हणजे शाळा आम्हाला म्हणजे तिच्या होमवर्कसाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी आम्हाला मदत करत असते, म्हणजे वेळ देते आणि आम्ही तो पूर्ण करतो. आता ती स्टेट लेवल ते नॅशनल लेवल पर्यंत पोहोचलेली आहे. भविष्यामध्ये ती इंटरनॅशनल लेवल पर्यंत सुद्धा पोहोचणार आहे. म्हणजे तिची ही जी जर्नी आहे ती कशी सुरू झालेली आहे? स्टेट लेवलला ती कुठे कुठे आतापर्यंत खेळली आहे आणि नॅशनलला कधी खेळली होती? स्टेट लेवलला ती 12 वयोगटात एक वेळ खेळली. त्यावेळी तिला गोल्ड मेडल होतं. अंडर 14 म्हणजे 14 वयोगटात मागच्या वर्षी 1 वर्ष खेळली. त्यावेळी तिला पण गोल्डच 3rd नंबर होता तिचा. ह्या वर्षी ती एक स्कूलच्या शालेय क्रीडा स्पर्धा खेळली आणि सब ज्युनियर अंडर 14 वयोगटात ती खेळली. कारण म्हणजे ती ऍक्च्युली तिचं आत्ता वय 11 वर्ष आहे. तर ह्या दोन्ही वयोगटात ह्या वर्षी तिला स्कूल गेमला स्टेटमध्ये ती फर्स्ट आली आणि असोसिएशनला ती सेकंड आली स्टेटला. पण नॅशनल लेवलला स्कूल शालेय क्रीडा स्पर्धेत तिला सिल्वर मेडल मिळालं, टीम इव्हेंटला ब्रॉन्झ मिळालं आणि आता काय म्हणतात ते आंध्र प्रदेशमध्ये जे आता सब ज्युनियर असोसिएशनच्या मॅचेस झाल्या त्यामध्ये तिला म्हणजे देशात गोल्ड मेडल मिळालं. मग महाराष्ट्राला गेली 15-16 वर्षात महिला ह्या वयोगटात सब ज्युनियर गटात पहिलं मेडल आहे. नक्कीच ती अभिमानास्पद सुद्धा बाब आहे. जिजाऊ, ज्यावेळेस तुला मेडल मिळालं, गोल्ड मेडल तुला मिळालं, तुला काय वाटलं त्यावेळेस? कोणी कोणी तुझं कौतुक केलं? म्हणजे जेव्हा मी खेळायला गेलो होतो, म्हणजे जेव्हा क्वार्टर फायनल होती ना आमची फेन्सिंगची, तर तिथे अशी एक मुलगी होती, ती माझ्या शेजारी बसली होती आणि म्हणजे फोनवरती सगळे अपडेट्स असतात ना की आता कोणासोबत मॅच आहे वगैरे. तर मग तिचे 2 कोच होते आणि ती माझ्या शेजारीच बसली होती आणि तिचे कोचने विचारलं की माझं नाव काय आहे आणि मग मी सांगितलं की माझं नाव जिजाऊ पाटील आहे आणि मग ते म्हणाले तुमच्या दोघींचीच मॅच लागणार आहे आता. आणि मग तिचे कोच माझ्या शेजारीच बसून तिला सांगत होते का ही एवढीशी चिल्ली पिल्ली आहे आणि मॅच काढून देशील म्हणजे जिंकशील लवकर. मग तुला ते ऐकल्याच्या नंतर काय वाटलं? म्हणजे तुझा कॉन्फिडन्स लूज झाला का? नाही, म्हणजे ते मी पॉझिटिव्ह ह्याने घेतलं की म्हणजे त्याचा राग म्हणजे असं हे का म्हणजे नॉर्मल असं उगाच हे चिडून असं बसण्यापेक्षा मी ते तिला हरवलं. म्हणजे मला असा राग आलेला, म्हणजे राग आला नव्हता पण म्हणजे असं हे झालं होतं की आता ती मला असं बोलली ना पण मी आता हिच्यासोबत जिंकणारच. म्हणजे अगदी लहान वयापासूनच खूप मोठी म्हणजे तिचा जो प्रवास आहे तो खूप चांगल्या पद्धतीने पुढे सुरू आहे, कारण नॅशनल लेवल पर्यंत ती खेळलेली आहे. आता याच्यामध्ये
कोणकोणत्या अडीअडचणी येतात या खेळामध्ये असेल किंवा तिला पुढे जाण्यासाठी सुद्धा असतील? अडीअडचणी म्हणजे खेळाचं साहित्य आपल्या इथं, म्हणजे फेन्सिंग खेळाचं साहित्य आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये तरी इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये अवेलेबल होत नाही. आता आता हळूहळू व्हायला लागलेलं आहे. हे सगळे जे काही त्याचं जे मटेरियल आहे पूर्वी तर होत नव्हतं. आणि बाकी म्हणजे मॅचेस आता हल्ली खूप चांगल्या होतात. पूर्वी थोड्याफार हे होत होत्या, म्हणजे मुलांच्या राहायची सोय किंवा याचा थोडाफार ते काय सगळ्या गेममध्येच होतं. पण गव्हर्नमेंटनं शासनाने ह्या अशा म्हणजे खेळाकडं जर चांगल्या पद्धतीनं बघून मुलांची राहायची सोय किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत की तर ट्रॅव्हलिंगच्या गोष्टी ह्या जर केल्या तर खूप चांगलं होईल. आता आपण सध्या बघतोय सगळं डिजिटलायझेशन आहे, त्याच्यामुळं अगदी लहान लहान मुलं असतील, आपण त्यांच्या हातामध्ये सुद्धा फोन बघत असतो. तर मग जिजाऊच्या बाबतीत तसं काही होतं का? तिला तुम्ही किती वेळ फोन देता आणि तिला पण तेवढी आवड आहे का की ती खेळ सोडून फोन बघतीये किंवा काय? म्हणजे मला फोन म्हणजे एकदम म्हणजे असं कधीतरीच भेटतं की महिन्यातून एकदा किंवा असंच काहीतरी भेटतं. म्हणजे रोज वगैरे असं भेटत नाही. फक्त जर मला आठवड्यातून 2-3 वेळा मला मॅच बघायची, म्हणजे फेन्सिंगची मॅच कशी अनालिसिस करायची असते, तर तेवढ्या पुरता मला फोन भेटतं. तुला यातच आवड आहे, मग तुला पुढे पण फेन्सिंग मध्येच करिअर करायचंय? हो, मला पुढे जाऊन ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल घ्यायचंय. अरे वा, तिचा जो कॉन्फिडन्स आहे तो तुम्ही बिल्ड करण्याचं काम करताय. तर आता ह्याच्यामध्ये अनेक मुलं असतील, ग्रामीण भागामधील सुद्धा असतील, किंवा त्यांना त्या गोष्टीची माहिती नसेल किंवा त्यांच्या पाल्यामध्ये तसे गुण असतील, तर तुम्ही अशा पालकांना काय सल्ला द्याल? किंवा फेन्सिंग त्यांनी सुद्धा आपल्या मुलांना त्याच्यामध्ये करिअर म्हणून त्याच्याकडे बघावं, यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? मुलांना जर आवड असेल तर पालकांनी त्यांना आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढा त्यांना देणं म्हणजे गरजेचं आहे. कारण वेळ दिला तरच ते होऊ शकतं. कुठलाही गेम असू दे, म्हणजे तुम्ही म्हणजे कुठलाही खेळ असेल तर तुम्ही जर पालकांनी जर त्या मुलांसाठी तेवढा वेळ दिला तर तेवढी तुम्ही कुठलीही म्हणजे तुम्ही कुठला गोल अचीव्ह करू शकता आणि मुलं करूच शकतात. पण तेवढा वेळ देणं गरजेचं आहे. आणि खेड्यापाड्यात आता खूप ठिकाणी फेन्सिंग खेळलं जातं. महाराष्ट्रात तरी 19-20 जिल्ह्यामध्ये तर प्रॉपर फेन्सिंग खेळलं जातं. बरोबर, कारण तुम्ही तिला घेऊन फिरताय, त्याच्यामुळे तुम्हाला पण ती एक कल्पना आली असेल की याच्यामध्ये किती पालक जागृत आहेत आणि आपल्या मुलींना त्याच्यामध्ये खेळवतायत. पालक किती जागृत आहेत हा म्हणजे हे बोलणं जरा धाडसाचं होईल. कारण पालक जागृत झाल्याशिवाय हे होणारच नाही चांगलं. कारण महाराष्ट्रामध्ये फेन्सिंग आता तर खूप कॉम्पिटिशन आहे, महाराष्ट्रात आणि देशातही. तसा विचार केला तर तुम्ही हरियाणा, मणिपूर जी खेळाची परंपरा आहे, ती परंपरा आपल्या महाराष्ट्रात अजूनही नाही असं मला वाटतं. पण ती हळूहळू वाढायला लागली. आणि त्यांचे त्या मुलांचे किंवा हरियाणाचे जे पालक आहेत ते जेवढे सपोर्ट देतात तेवढं आपण महाराष्ट्रातले पालक देत नाही असं मलाही जाणवतं. मी तर तिच्यासोबत 24 तास कुठल्याही मॅचेसला मी स्वतः तिथं अवेलेबल असतो. प्रत्येक मॅच तिची मी पाहिली, प्रत्येक मॅच मी तिची बघतो, किंवा ती प्रॅक्टिस करत असताना मी 1-1.5 तास तिच्याकडे स्वतः मी अनालिसिस करत असतो. पण पालकांनी म्हणजे तेवढं लक्ष दिलं तरच ते होते. आम्हाला असं म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी आम्हाला असं वाटायचं की हरियाणाचे ज्या मुली आहेत किंवा पालक आहेत त्यांच्यावर आम्हाला बोलायसाठी हे वाटायचं की ते काहीतरी आम्हाला सांगतील. म्हणजे आम्ही त्यांना विचारलं तर म्हणजे आम्ही त्यांना बोलायचा प्रयत्न करत होतो. पण किंवा मणिपूरच्या पालकांच्या काही लोकांच्या बरोबर तर ते आम्हाला थोडंफार निग्लेक्ट करायची, कारण का आमच्याकडे काही रिझल्ट नव्हता. पण आता अशी स्थिती झाली की आमच्याकडे रिझल्ट आहे. आमच्याबरोबर ती येऊन तासभर गप्पा मारायला लागली की ती काय करते, कसं प्रॅक्टिस करते. कित्येक लोक आता म्हणजे फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे जे कोचेस असतील, रेफरी असतील, किंवा महाराष्ट्रातले रेफरी असतील, कोचेस असतील, ते आमच्याकडे येऊन आम्हाला विचारायला लागले कसं प्रॅक्टिस करते, काय करते. कारण ती गोल्ड मेडल घेण्यापेक्षा ती चांगलं खेळते आणि तो गेम, तिचा खेळ सगळ्यांना आवडतो. हे महत्वाचं आहे. हे तिचं वेगळं पण आहे. फेन्सिंग तर खूप लोक खेळतात ह्या कॅटेगरीमध्ये, मोठ्या कॅटेगरीमध्ये. पण मोठ्याही मुलींना ज्या फेन्सिंग खेळणाऱ्या आहेत त्यांनाही तिचा गेम आवडतो. त्यांचेही कोच ज्या सिनियर नॅशनलमध्ये ज्या 6-7 वेळा गोल्ड मेडलिस्ट मुली आहेत, किंवा ज्या मुलींनी हिचा गेम बघितलाय त्या म्हणतात की ही एकदमच चांगली होईल, कारण हिचा गेम त्यांना आवडतो. बरोबर, कारण कमी वयामध्ये तिने ते कौशल्य आत्मसात केलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तलवारबाजी हा जो खेळ आहे, आता ती 11 वर्षांची आहे आणि तिला
तुम्ही याच्यामध्येच तिचं करिअर सुद्धा करणार आहात. मग याच्यामध्ये काही वेगवेगळ्या स्कीम आहेत का ज्याचा तिला भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो? गव्हर्नमेंटच्या शासनाच्या तर म्हणजे खूप स्कीम आहेत. तिला असं म्हणजे 17व्या गटात जर तुम्ही नॅशनल मेडल घेतले तर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळेल. सेंट्रल गव्हर्नमेंटचा GR आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ह्या अधिवेशनामध्ये म्हणजे जर तुम्ही ऑलिम्पिक पर्यंत गेला तर तुम्हाला क्लास 1 ऑफिसर अशा टाईपमध्ये DYSP ह्या टाईपमध्ये म्हणजे शासनात म्हणजे नोकरीला घेतलं जाईल असंही बोललं जातं. आता पण ती आम्ही ज्या त्याच्याकडे वयोगटामध्ये आहे तिथे आहे का काही स्कीम की त्याच्यानंतर आहे? आताही नाही, 13 वर्षानंतर तिला 13 चांगल्या स्कीम आहेत. पण आताही तिला साई स्पोर्ट्स म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या ज्या स्कीम्स आहेत त्यामध्ये ती आताही जाऊ शकेल. आता तो आमचा हळूहळू अभ्यास चालू आहे की ती कुठल्या स्कीममध्ये बसेल. म्हणजे गव्हर्नमेंटच्या अशा स्कीम्स आहेत की तिला फॉरेनला ट्रेनिंगला पाठवू शकतात. म्हणजे अजूनही तिला 1-2-3 मेडल मिळाले नॅशनलला तर तिला फॉरेनला ह्याला पाठवू शकतात. साई सेंटरमध्ये तर अशा सोयी आहेत मुलींना की मुली तिथं जाऊन त्यांचं एज्युकेशन गव्हर्नमेंट करतं. त्यांना राहायची खायची सोय सगळे शासन करतं. त्यांचे जे फेन्सिंगचे ड्रेसेस आहेत त्याची खूप कॉस्ट असते. म्हणजे तसा हिशोब केला तर तुम्हाला शूज आणि हे 20-20 हजारचे शूज असतात. वेपन 25-1 हजारचं वेपन असतं म्हणजे जी तलवार म्हणतो ती. तर ते सगळं गव्हर्नमेंट देतं. याच्या चांगल्या चांगल्या स्कीम्स आहेत. तुम्ही त्यांना फॉरेनचे म्हणजे कोच चांगले कोचेस असतात, डायटिस्ट असतात, फिजिओथेरपिस्ट असतात. हे सगळ्या सोयी ज्या इंटरनॅशनल लेवलला त्या सगळ्या सोयी आपलं गव्हर्नमेंट त्यांना हे करू शकतं. म्हणजे नक्कीच आता तिचं भवितव्य उज्ज्वल आहे असं म्हणावं लागेल. भवितव्य तर खूप उज्ज्वल आहेच, त्यात काही प्रश्नच नाहीये. आणि तिला पालकांची तुमची अर्थातच साथ मिळतेय. जिजाऊ, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही सुद्धा तिच्या पाठीमागे अशीच कायम साथ राहू द्यात त्यासाठी तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या दोघांचेही मनापासून खूप खूप आभार आहे. तर जिजाऊ पाटील अगदी कमी वयामध्ये 11 वर्षांची आहे, मात्र तिने जे यश संपादन केलेलं आहे ते अगदीच वाखाणण्याजोगं आहे असं म्हणावं लागेल. कारण महाराष्ट्रामधून अगदी कमी वयोगटामधून तिने देश पातळीवरती सुवर्ण पदक घेऊन तलवारबाजीमध्ये आपलं नाव कमवलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा तिची जी वाटचाल आहे ती उज्ज्वल राहील असा विश्वास तिच्या पालकांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे. तर जिजाऊ पाटील हिच्या या आतापर्यंतच्या यशाविषयी तुम्हाला काय वाटतं तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका.